श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 35 कच देवयानी आख्यान सीमांतिनीची कथा। या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास कठीण कार्यात यश मिळेल, पतीवरील गंडांतर टळेल। चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण दाम्पत्यास रुद्र अध्यायाचे महात्म्य सांगितले। त्यानंतर काय घडले? सिद्ध म्हणाले, त्यानंतर दत्त विप्रांच्या पत्नी श्री गुरु नृसिंह सरस्वतींना म्हणाल्या, स्वामी, आता आमचा उद्धार व्हावा अशी तीव्र इच्छा आहे। तुम्ही मंत्रोपदेश देऊन आम्हाला कृतकृत्य करा। श्री गुरु म्हणाले, साध्वी, स्त्रियांनी पतींची मनोभावे सेवा करावी। त्यांच्यासाठी पतिव्रता धर्माचे पालन हेच कर्तव्य, हीच भक्ती आणि हाच जीवन मंत्र आहे। त्यांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते, असा पूर्वापार अनुभव आहे। ब्राह्मणी म्हणाल्या, गुरुदेव, तुमचे बोलणे ऐकून माझे मन सांशकित झाले आहे। कृपा करून त्या संदर्भातील एखादी कथा सांगा। श्री गुरु म्हणाले, पूर्वी देव आणि दैत्यांमध्ये सारखे युद्ध होत असत। शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु, त्यांना संजीवनी मंत्र अवगत होता। युद्धात मरण आलेल्या दैत्यांना ते आपल्या मंत्रविद्येने पुन्हा जिवंत करत असत। त्यामुळे त्यांचे सामर्थ्य वाढून त्यांच्यावर विजय मिळवणे देवांना अशक्यप्राय झाले होते। या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काय करावे हेच देवराज इंद्रांना कळत नव्हते। म्हणून त्यांनी कैलासावर जाऊन भगवान शंकरांना सर्व वस्तुस्थिती सांगितली। ते ऐकून त्यांना राग आला। त्यांनी नंदींना आज्ञा केली, तुम्ही शुक्राचार्यांना ताबडतोब इथे घेऊन या। त्याप्रमाणे ते धावत गेले आणि ध्यानमग्न शुक्राचार्यांना तोंडात धरून घेऊन आले। शिवजींनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना गिळून टाकले। हे वृत्त कळताच दैत्यामध्ये एकच हाहाकार माजला। शुक्राचार्य कित्येक दिवस शिवजींच्या पोटातच अडकून पडले होते। कालांतराने त्यांच्या मूत्रमार्गाने ते बाहेर पडले। ते शिवजींना कळलेच नाही। त्यामुळे शुक्राचार्यांना भार्गव हे नाव पडले। मुक्तता झाल्यावर ते पुन्हा संजीवनी मंत्रप्रयोगाने दैत्यांना जिवंत करू लागले। इंद्रांना चिंतेने ग्रासले। त्यांनी देवगुरु बृहस्पतींची भेट घेतली व म्हणाले, गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करतात। त्यामुळे ते सारखे युद्ध प्रवृत्त होतात। अशा परिस्थितीत त्यांचा सामना करायचा तरी कसा? कारण त्यांच्यासारखे सामर्थ्य देवांकडे नाही। त्यांची शक्ती क्षीण झाली तर ती प्राप्त होण्यास वेळ लागतो। यावर काय उपाय करावा याविषयी तुम्हीच काहीतरी मार्गदर्शन करा। बृहस्पती म्हणाले, देवेंद्र, संजीवनी मंत्र षटकर्णी झाल्याशिवाय शुक्राचार्यांचे सामर्थ्य कमी होणार नाही। म्हणून तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा। त्यासाठी कोणाला तरी विद्यार्थी म्हणून गुप्त वेशाने त्यांच्याकडे पाठवा। त्याने शुक्राचार्यांची सेवा करून त्यांचा विश्वास संपादन करावा व संधी मिळताच संजीवनी मंत्रप्रयोग शिकून घ्यावा। इंद्र म्हणाले, गुरुवर्य, तुमचे पुत्र कच हे एकपाठी व अतिशय चाणाक्ष आहेत। त्यांना पाठवायचे का? ते मान्य करून बृहस्पतींनी कचांना बोलावले। त्यांना सर्व योजना नीट समजावून सांगितली व म्हणाले, वस्त, तुम्ही ब्राह्मण विद्यार्थ्याच्या रूपाने शुक्राचार्यांकडे जा। त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घ्या आणि युक्ती प्रयुक्तीने संजीवनी मंत्र शिकून परत या। त्याप्रमाणे कच देवलोक सोडून ब्राह्मण कुमारांच्या रूपाने शुक्राचार्याच्या आश्रमात गेले। त्यांना विनम्र अभिवादन केले व म्हणाले, गुरुजी, मी तुमची कीर्ती ऐकून विद्याभ्यास शिकण्याच्या इच्छेने इथे आलो आहे। तुम्ही प्रेमळ आहात। तुम्ही माझा स्वीकार करा, मला शिकवा। मी तुमची सर्वतोपरी सेवा करीन। देवयानी ह्या शुक्राचार्यांच्या कन्या त्या समयी त्या तिथेच होत्या। त्या पिताजींना म्हणाल्या, तात, हे ब्राह्मण कुमार जिज्ञासू आणि सुशील आहेत। तुमच्याकडे चांगल्या उद्देशाने आले आहेत। यांना शिष्य करून विद्याभ्यास शिकवा। कच अतिशय सुंदर व सुलक्षणी होते आणि त्यांना पाहताच देवयानींचे मन त्यांच्याकडे आकृष्ट झाले होते। हे आपले पती झाले तर किती बरे होईल, पण त्यासाठी यांचे इथे राहणे गरजेचे आहे, असा विचार करूनच त्यांनी शुक्राचार्यांना तसा आग्रह केला होता। त्या त्यांच्या लाडक्या कन्या असल्यामुळे त्यांनी त्यांचे ऐकले। कचांना आपले शिष्य करून घेतले।
ते त्यांच्याच आश्रमात राहून विद्याभ्यास करू लागले. काही दिवसांनी दैत्यांना कच हे कपटवेषाने संजीवनी विद्या शिकण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना देवांनी पाठवले आहे ही गोष्ट माहीत झाली. ते सावध झाले. देवांचा हा डाव आपण हाणून पाडायचा असे ठरवून ते संधीची वाट पाहू लागले. एकदा कच समिधा आणण्यासाठी रानात गेले होते. शुक्राचार्यांनी काही दैत्यांनाही त्यांच्याबरोबर पाठवले होते. त्यांनी कचांना मारून टाकले आणि समिधा घेऊन आश्रमात आले. बराच वेळ वाट पाहूनही कच आले नाहीत म्हणून देवयानी चिंतामग्न झाल्या. त्यांनी पिताजींना कच आश्रमात आल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही असे स्पष्ट सांगून टाकले. त्यांची निर्वाणीची भाषा ऐकून तेही काळजीत पडले. त्यांनी अंतर्दृष्टीने पाहिले असता कचांना कोणीतरी ठार केल्याचे दिसले. तेव्हा देवयानींचे मन राखण्यासाठी त्यांनी संजीवनीचा मंत्रप्रयोग करून त्यांना जिवंत केले. ते काही वेळाने आश्रमात परत आले. या घटनेनंतर दैत्य कचांचा अतिशय द्वेष करू लागले. पुढे संधी मिळताच त्यांनी त्यांचा घात केला. त्यांच्या देहाचे असंख्य तुकडे करून दशदिशांना फेकून दिले. सायंकाळ झाली तरी ते आश्रमात परतले नाहीत म्हणून देवयानी शोक करू लागल्या. त्यांनी पुन्हा तोच हट्ट धरला व शुक्राचार्यांनी त्यांना पुन्हा जिवंत केले. दैत्यही ईर्षेने पेटले होते. शुक्राचार्य कन्येवरच्या प्रेमापोटी आपल्या शत्रूंना जिवंत करत आहेत हे त्यांना पटतच नव्हते. याचा कायमचा बंदोबस्त करायचा म्हणून त्यांनी एक अघोरी कृत्य केले. शुक्राचार्य मद्यपान करत असत म्हणून त्यांनी कचांना मारून त्यांचे शरीर जाळून टाकले. ती राख मद्यामध्ये मिसळून एका बेसावध क्षणी ते मद्य त्यांना प्यायला दिले. आता कचांचे जिवंत होणे अशक्य होते. आपला हेतू सफल झाला म्हणून दैत्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. देवयानींचा आक्रोश, शुक्राचार्यांची हतबलता, पुन्हा तीच परिस्थिती. शुक्राचार्यांनी अंतर्दृष्टीने त्रिभुवनात शोध केला पण कच दिसले नाहीत. ते रक्षारूपाने आपल्या पोटात आहेत हे कळताच त्यांना मोठा धक्का बसला. काय करावे हेच त्यांना समजेना. त्यांनी देवयानींना वस्तुस्थितीची कल्पना दिली. म्हणाले, तुम्ही कचांचा नाद सोडा, त्यांना विसरून जा, कारण त्यांना जिवंत केल्यास माझा मृत्यू निश्चित आहे. त्या म्हणाल्या, तात, कचांवर माझे प्रेम आहे. मी त्यांना मनाने वरले आहे. तुम्ही स्वतःच्या प्राणभयाने त्यांना जिवंत करू शकत नसाल तर मीच प्राणत्याग करीन. ते म्हणाले, संजीवनी मंत्र मला एकट्यालाच माहीत आहे. मी मेलो तर मला कोण उठवेल? देवयानींनी त्यांचे पाय धरले व म्हणाल्या, कचांशिवाय मी जगूच शकत नाही. तसे तुमचेही मरण इच्छित नाही. तुम्ही तो मंत्र मला शिकवा, म्हणजे कचांना जिवंत करताना तुम्हाला मरण आले तर मी तुम्हाला जिवंत करीन. शुक्राचार्य म्हणाले, स्त्रियांना मंत्र सांगू नये असे शास्त्रवचन आहे. संजीवनी मंत्र षटकर्णी झाल्यास त्याचा प्रभाव नष्ट होईल. मी काय करू? त्या म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही तुमचा मंत्र घेऊन बसा, मी मात्र प्राणत्याग करणार. बोलता बोलता शोक अनावर होऊन त्या मूर्छित पडल्या. शुक्राचार्यांना त्यांची अवस्था पाहावेना. त्यांच्या मायेने ते विवश झाले. त्यांनी त्यांना सावध केले. त्यांना संजीवनी मंत्राचा उपदेश केला. त्यांचा प्रयोग कसा करायचा तेही नीट समजावून सांगितले. शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कचांनीही तो ऐकला. तो 3 वेळा म्हणून नीट पाठ केला. देवांचा हेतू सफल झाला होता. संजीवनी मंत्रासारखे अमोघ रत्न त्यांना प्राप्त झाले होते. शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राने कचांना जिवंत केले. ते त्यांचे पोट फाडून बाहेर आले. गतप्राण झालेल्या शुक्राचार्यांना देवयानींनी जिवंत केले. कचांनी त्यांना वंदन केले व म्हणाले, गुरुदेव, मी तुमच्याकडे विद्याभ्यास करतो हे दैत्यांना मान्य नाही, म्हणूनच ते वारंवार माझा वध करतात. तरी कृपा करून मला निरोप द्या. ते जायला निघाले म्हणून देवयानींना वाईट वाटले. त्या म्हणाल्या, तुमच्या प्राप्तीसाठी मी काय केले ते मलाच माहीत आहे. माझ्या प्रेमाचा अव्हेर करू नका. माझ्याशी लग्न करा. मी मनोमन तुम्हालाच वरले आहे. ते मनोगत ऐकून कच म्हणाले, देवयानी, हे तुम्ही काय बोलत आहात? गुरुकन्या ही भगिनी समान असते, हे कसे विसरता? आणि तुम्ही मला जिवंत केले आहे म्हणून माते समानही आहात. अर्थात मी तुमच्याशी विवाह करू शकत नाही. तेव्हा देवयानी संतापून म्हणाल्या, माझ्या इच्छेवर तुम्ही पाणी फिरवलेत आणि माझी उपेक्षा करून माझ्या पदरी जी निराशा टाकली त्याबद्दल मी तुम्हाला
असा शाप देते की तुम्ही आत्मसात केलेला संजीवनी मंत्र तुम्हाला उपयोगी पडणार नाही. कच म्हणाले, तुम्ही मला व्यर्थ शाप दिलात. आता माझे वचन ऐका. तुम्हाला ब्राह्मणपती मिळणार नाही. तुमच्या पिताजींना संजीवनी मंत्र येत असला तरी तुम्हाला अर्थात एका स्त्रीला शिकवल्यामुळे यापुढे तो निष्फळ होईल. देवांना मात्र याचा उपयोग होईल. देवयानींना प्रतिशाप देऊन कच देवलोकी गेले. कार्यसिद्धी झाली म्हणून इंद्रादिक सर्वांना आनंद झाला. त्यानंतर शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही. श्री गुरु पुढे म्हणाले, साध्वी, म्हणूनच स्त्रियांना मंत्रोपदेश करू नये असा संकेत आहे. त्यांच्यासाठी पतीची सेवा हीच साधना, हाच मंत्रोपदेश. त्यांनी पतीच्या किंवा गुरूंच्या आज्ञेने व्रते, उपवास आदी गोष्टी कराव्यात. तेव्हा त्या ब्राह्मणी म्हणाल्या, गुरुदेव, आमचा तुमच्यावरच पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच तुमच्या चरणी आमची भक्ती अखंड राहील असा आशीर्वाद द्या आणि आमच्या कल्याणासाठी एखादे व्रत सांगा. तुम्ही सांगाल तसेच आम्ही करू. सिद्ध म्हणाले, नामधारक. श्री गुरूंनी त्या ब्राह्मण दाम्पत्यास सोमवारचे शिवव्रत करायला सांगितले व त्या व्रताचे महात्म्य विशद करणारी एक पुरातन कथा सांगितली. ती कथा तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. सीमांतनीची कथा. प्राचीन काळी नैमिष्य अरण्यात चाललेल्या यज्ञसत्रात महामुनी सूत श्रोत्यांना मार्गदर्शन करत होते. एके दिवशी शौनकादिक ऋषींनी त्यांना विचारले, मुनी, आम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आचरण्यास सुलभ व महाफलदायी असे एखादे उत्तम व्रत असल्यास सांगावे. सूत म्हणाले, श्रोते हो, भगवान शंकर हे त्वरित प्रसन्न होणारे दैवत म्हणून प्रसिद्ध आहेत. ते आपल्या भक्तांच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण करून त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेतात. त्यांची प्रसन्नता लाभून आपले कल्याण व्हावे असे ज्यांना वाटते त्यांनी सोमवारचे शिवव्रत करून त्यांची आराधना करावी. या व्रतामध्ये सोमवारी उपवास करावा. सकाळी किंवा सायंकाळी प्रदोष समयी शिवजींची पंचोपचारे किंवा षोडोपचारे पूजा करावी. सायंकाळी भोजन करावे. मनावर आणि इंद्रिय वृत्तींवर नियंत्रण ठेवावे. हे व्रत ब्रह्मचारी, कुमारिका, गृहस्थ, सुवासिनी, विधवा, स्त्रिया असे कोणीही करावे. या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा स्कंदपुराणात आहे, ती सांगतो, ऐका. पूर्वी आर्यवर्तात चित्रवर्मा नावाचे भूपती राज्य करत होते. ते पुण्यवान, न्यायप्रिय, पराक्रमी, धर्मात्मा व ऐश्वर्य संपन्न होते. त्यांना एक कन्या झाल्या. त्या अतिशय सुंदर व सुलक्षणी होत्या. त्यांचे नाव सीमांतिनी. त्यांच्या जन्मानंतर विद्वान ज्योतिष्यांनी त्यांचे भविष्य सांगितले. ते म्हणाले, राजा, या कन्या सूर्यासमान तेजस्वी, चंद्रासमान शांत स्वभावाच्या, लक्ष्मीसारख्या रूपवान, पार्वतीसारख्या गुणवान व जानकीसारख्या महान पतिव्रता होतील. यांची मोठी कीर्ती होईल. या पतीसमवेत पुष्कळ वर्ष राज्य करतील. ते ऐकून त्या राजांना अत्यानंद झाला. त्यांनी त्या सर्वांना भरपूर द्रव्य दक्षिणा दिली. त्या ज्योतिषांमध्ये एक ब्राह्मण स्पष्ट वक्ते होते. ते म्हणाले, राजा, या सर्वांनी वर्तवलेले भविष्य खरे असले तरी पत्रिकेतील ग्रह दशेप्रमाणे राजकन्यांना 14व्या वर्षी वैधव्य योग आहे. ते ऐकून त्यांना मूर्छा आली. त्यांच्या पत्नीही चिंतेने व्याकुळ झाल्या. सीमांतनी हळूहळू मोठ्या होऊ लागल्या. त्या 7 वर्षाच्या झाल्या तेव्हा चित्रवर्म्यांच्या मनात त्यांच्या विवाहाचे विचार येऊ लागले. पण पुढील भविष्य माहीत असल्यामुळे त्यांना धीर होत नव्हता. एकदा सीमांतिनी मैत्रिणी समवेत खेळत असताना एक सखी म्हणाली, राजनंदिनी, तुमच्या पत्रिकेत 14व्या वर्षी वैधव्य योग आहे असे मी ऐकले आहे. ते ऐकून त्यांना खूप वाईट वाटले. त्या एकसारख्या चिंता करू लागल्या. काही दिवसांनी याज्ञवल्क्य ऋषींच्या पत्नी मैत्रेयी राजपरिवाराला भेटण्यासाठी आल्या. सीमांतनींनी त्यांना वंदन केले. त्यांना आपली चिंता सांगितली व म्हणाल्या, मातोश्री, तुम्ही तपस्विनी आहात, महान पतिव्रता आहात. मी तुम्हाला शरण आले आहे. माझा सांभाळ करा. माझे सौभाग्य स्थिर राहील असा एखादा उपाय सांगा. सीमांतनींचे सौंदर्य, शालीनता, विनम्रता व त्यांच्या डोळ्यातील आर्तता पाहून मैत्रेयींना करुणा आली.
त्यांनी त्यांना जवळ घेतले, त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला व म्हणाल्या, बाळ, तुम्ही भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्या. त्यांच्यासाठी सोमवारचे व्रत करा. त्या दिवशी उपवास करा. सकाळी स्नान करून पितांबर नेसावा. शिवजींची शांत चित्ताने पूजा करावी. त्यांना अभिषेक केल्याने पाप नाहीसे होते. गंध, अक्षदा व फुले अर्पण केल्याने सौभाग्य अखंड राहते. धूप, दीप, नैवेद्य व तांबूल अर्पण केल्याने ऐश्वर्य व तेज प्राप्त होते. नमस्कार केल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि त्यांचा नामजप केल्याने अष्ट ऐश्वर्य भोगायला मिळते. त्यांच्या प्रित्यर्थ ब्राह्मणास भोजन दिल्याने सर्व देवता तृप्त होतात. सोमवारचे व्रत करून त्या गौरीहरांचे पूजन केल्याने भय, क्लेश, संकटे व महादुःखांचे निवारण होते. तुम्ही हे व्रत करा, म्हणजे शिवप्रभूंच्या कृपा प्रसादाने तुमचे कल्याण होईल. मैत्रेयींनी त्यांना संपूर्ण व्रतविधी नीट समजावून सांगितला. त्याप्रमाणे त्या राजकुमारींनी बालवयातच सोमवारचे व्रत सुरू केले. सीमांतिनी उपवर झाल्या. चित्रवर्म्यांनी दैवावर हवाला ठेवून वर संशोधनाला प्रारंभ केला. त्यांच्या मंत्र्यांनी देशोदेशी जाऊन सीमांतनींना अनुरूप अशी स्थळे आणली. त्यावर विचारविमर्श होऊन नल दमयंतींच्या वंशातील इंद्रसेन राजाचे पुत्र चित्रांगद यांच्याशी त्यांचा वाढ निश्चय करण्याचे ठरवले. उभयपक्षी बोलणी झाली. देशोदेशीच्या राजांना आमंत्रणे गेली. ठरलेल्या सुमुहूर्तावर चित्रांगद आणि सीमांतनींचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. वऱ्हाडी मंडळी आपापल्या नगरात परतली. चित्रवर्म्यांनी आपल्या जमातांना व कन्यांना काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्यांचे खूप कौतुक केले. त्यावेळी सीमांतनी 14 वर्षाच्या झाल्या होत्या. श्वशुर गृही राहत असताना एके दिवशी राजपुत्र चित्रांगद जलक्रीडेसाठी गेले होते. त्यांच्याबरोबर अंगरक्षक व अन्य सैनिकही होते. नौकाविहार केल्यानंतर राजपुत्रांनी पोहण्यासाठी यमुनेच्या अथांग पात्रात उडी घेतली आणि काही कळायच्या आधीच ते पाण्यामध्ये अदृश्य झाले. ते बुडाल्याचे कळताच दोन्ही तटांवरील सैनिकांमध्ये एकच घबराट पसरली. नावाड्यांनी व उत्तम पोहणाऱ्यांनी पात्रात उड्या घेऊन त्यांचा सर्वत्र शोध घेतला, पण उपयोग झाला नाही. हे वृत्त वाऱ्यासारखे सर्व नगरात पसरले. राजा राणी, राजपरिवार, प्रजाजन सर्वांनी यमुनेकडे धाव घेतली. सीमांतनींच्या दुःखाला तर पारावारच राहिला नव्हता. शंभू महादेवा, तुम्ही माझी उपेक्षा केलीत. माझे व्रताचरण वाया गेले. भक्तरक्षक हे तुमचे ब्रीद आज खोटे ठरले. आता जगून तरी काय करू, असा आक्रोश करत त्या प्राणत्यागास उद्युक्त झाल्या. इंद्रसेनही तातडीने आले. मग तिथे शोकसागर आला. एकच भरती आली. दुःखाने आभाळच फाटले होते. तिथे कोणी कोणाचे सांत्वन करावे. वातावरणात जीवघेणी खिन्नता भरून राहिली होती. सीमांतिनींनी सहगमन करण्याचे ठरवले, पण राजपुत्रांचे शव मिळाल्याशिवाय त्यांनी प्राणत्याग करू नये असे ब्राह्मणांनी निक्षून सांगितले. मंत्र्यांनी दोन्ही राजांची व राजस्त्रियांची समजूत काढून त्यांना महालात नेले. इंद्रसेन राजधानीत परतले. पुत्र शोकाने ते इतके खचून गेले होते की त्यांचे राज्यकारभारात लक्षच राहिले नाही. ही संधी साधून त्यांच्या गोत्रजांनी त्यांना व त्यांच्या पत्नींना कैद करून सर्व राज्य बळकावले. सीमांतिनींवर झालेला हा दुसरा आघात. त्या फार उन्मळून गेल्या. चित्रवर्म्यांनी त्यांना धीर दिला. म्हणाले, बाळ, तुमच्या शिवाय आम्हाला तरी कोण आहे. आता तुम्हीच हतबल झालात तर आम्ही काय करावे. तुम्ही विद्वान आहेत. आपण चित्रांगदांची काही काळ वाट पाहणार आहोत. म्हणून तुम्ही सोमवारचे व्रत चालू ठेवा. सीमांतनींचा मैत्रेयींच्या वचनावर अढळ विश्वास होता. त्यांनी मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले व सोमवारचे व्रत पूर्वीप्रमाणेच श्रद्धाभक्तीने करू लागल्या. इकडे यमुनेत बुडालेल्या राजपुत्र चित्रांगदांना नागकन्यांनी अमृत शिंपडून सावध केले. त्या त्यांना पाताळात घेऊन गेल्या. त्या नगराची अनुपम रचना पाहून ते अक्षरशः थक्क झाले. तेथील वैभवाचे काय वर्णन करावे. तिथे अतिभव्य आणि रत्नखचित गोपुरे होती. रत्नमाणिकांनी सजवलेले सुवर्णमहाल होते. नागकन्यांनी त्यांना
दैदिप्यमान राजसभेत नेले. तिथे सर्वत्र सर्पांचाच संचार होता. तक्षक हे तेथील अधिपती. ते भव्य सिंहासनावर बसले होते. त्यांच्या अलंकारांचे, वस्त्रांचे आणि छत्र चामरांचे तेज पसरले होते. त्यांना पाहून चित्रागदांनी नमस्कार केला. त्यावेळी आपल्या सभेत एका मनुष्याला पाहून तक्षकांना नवल वाटले. त्यांनी नागकन्यांकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला. मग चित्रागदांची चौकशी केली. त्यांनीही स्वतःबद्दलची सर्व माहिती सांगितली. ते पाताळात कसे आले तेही कथन केले आणि म्हणाले, नागराज, तुमच्या दर्शनाने मी खरोखरच कृतकृत्य झालो आहे. आज माझी पूर्वपुण्याई फळास आली. चित्रागदांचा विनय पाहून तक्षकांना परम संतोष वाटला. त्यांनी त्यांना अभय दिले व म्हणाले, कुमार, तुमच्या घरी कोणत्या देवांची पूजा आराधना करतात? ते म्हणाले, नागराज, वेद ज्यांची स्तुती करतात, तक्षक आणि शेष हे ज्यांची कुंडले आहेत आणि संपूर्ण विश्व ज्यांच्या अधीन आहे, त्या भगवान शंकरांची आम्ही भक्ती करतो. तेव्हा ते शिवभक्त आहेत हे कळताच त्यांना खूपच आनंद झाला. ते म्हणाले, कुमार, माझे नगर अतिशय रमणीय व सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त आहे. इथे अमृताच्या विहिरी आहेत, कल्पतरू आहेत. इथे रोग, पीडा व मरण नाही. तुम्ही इथे सुखाने राहा. चित्रांगद म्हणाले, महाराज, आग्रहाबद्दल धन्यवाद. आता माझी विनंती ऐका. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि नुकताच माझा विवाह झालेला आहे. मी नदीत बुडाल्यामुळे ही सर्व मंडळी दुःखाने व्याकुळ झाली असतील आणि मला सुखरूप पाहिल्याशिवाय त्यांना धीर येणार नाही. तुम्ही माझे प्राणरक्षण करून जे औदार्य दाखवले त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. तरी कृपा करून मला परत पाठवा. तक्षकांना चित्रागदांचे म्हणणे पटले. त्यांनी त्यांना अमृत पाजले, अमूल्य भेटवस्तू व अमोघ शस्त्रास्त्रे दिली, एक उत्तम अश्व दिला आणि तुम्ही माझे स्मरण करताच मी तुमच्या सहाय्यार्थ धावत येईल असे अभिवचनही दिले. आपल्या एका पुत्रांना त्यांच्या समवेत जाण्यास सांगितले. चित्रागदांनी तक्षकांना वंदन केले. अत्यंत आपुलकीने त्यांचा निरोप घेतला. मग अश्वारूढ होऊन तीव्र गतीने आपल्या नगराकडे निघाले आणि ते जिथे बुडाले होते त्याच यमुना पात्रातून 3 वर्षांनी अश्वारूढ अवस्थेत पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आले. तो सोमवारचा दिवस होता. व्रतस्थ सीमांतिनी आपल्या सख्यांसह स्नानासाठी यमुनेवर आल्या होत्या. त्यांनी त्यांना पात्रातून बाहेर येताना पाहिले, पण त्यांना ओळखले नाही. त्या सख्यांना म्हणाल्या, काय हे आश्चर्य! हे अश्वारूढ तरुण कोण आहेत? हे इच्छारूपधारी राक्षस तर नसतील? हे किती तेजस्वी दिसत आहेत! यांचा अंगसुगंध इथपर्यंत दरवळतो आहे. यांच्याबरोबर कोणी नागकुमार असावेत असे वाटते. त्यांनी भीतच त्यांच्याकडे पाहिले. त्यासमयी ते आपल्या पतींसारखेच दिसत आहेत अशी एक शंकाही त्यांच्या मनात येऊन गेली, पण तसे मानायला त्यांचे मन तयार होईना. चित्रागदांनीही त्यांच्याकडे पाहिले आणि तेही संभ्रमात पडले. ते मनोमन विचार करू लागले, या तरुणी सीमांतिनी सारख्याच दिसत आहेत, पण त्या इतक्या निस्तेज आणि कृश कशा? यांच्या भाळी कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही. हा काय प्रकार आहे? ते अश्वावरून खाली उतरले आणि त्यांच्यापाशी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्या लज्जेने काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांच्या सख्यांनी त्यांचे नाव, गाव, कुळ, गोत्र सांगितले. त्यापुढे म्हणाल्या, महाराज, यांचे पती राजपुत्र चित्रांगद यांचे 3 वर्षापूर्वी याच यमुना डोहात बुडून निधन झाले. तेव्हापासून या शिवव्रताचे आचरण करत आणि पतिवियोगाने दुःख सोसत विधवेचे आयुष्य जगत आहेत. मग त्यांनी पुत्रवियोगाने त्यांच्या सासू सासऱ्यांची काय अवस्था झाली आहे तेही सांगितले. ते सर्व ऐकून चित्रागदांना मोठा धक्का बसला. ते संतापाने पेटून उठले होते, पण त्यांनी तसे दर्शवले नाही. मग सीमांतिनींनीही त्यांची चौकशी केली. त्या म्हणाल्या, तुम्ही ज्या आस्थेने माझी विचारपूस केलीत त्यामुळे तुम्ही मला जवळचे नातलग वाटत आहात, पण तुम्ही स्वतःबद्दल काहीच सांगितलेले नाही आणि तुमच्यासारखे देखणे रूपही मनुष्यलोकी आढळत नाही. मग तुम्ही आहात तरी कोण? देव, सिद्ध, गंधर्व की किन्नर? मी तुम्हाला पूर्वी पाहिले आहे असे सारखे वाटत आहे, पण संदर्भ लागत नाही. त्यावेळी बोलता बोलता त्यांना पतींची इतकी आठवण आली की त्या शोकावेगाने रडू लागल्या. त्यांची
अवस्था पाहून राजपुत्रांनाही अतिशय वाईट वाटत होते, पण ते तटस्थ राहिले. त्यांनी मृदू वचनांनी त्यांचे सांत्वन केले. मग एकांतात त्यांचा हात धरून हळूवारपणे म्हणाले, माझे नाव सिद्ध आहे. तुमच्या व्रतपुण्याईने तुमचे पती सुखरूप आहेत. ते माझे प्राणप्रिय मित्र आहेत. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुम्हा दोघांची भेट घडवून आणीन, आणि हे मी भगवान शंकरांची शपथ घेऊन सांगत आहे. आता शोक करू नका. ते ऐकताच सीमांतनींना आनंदाने रडूच आले. सिद्धांचे रूप, त्यांचे बोलणे, त्यांची आपुलकी, त्यांचा स्पर्श या सर्व गोष्टीवरून ते चित्रांगदच आहेत असे त्यांचे मनही ग्वाही देत होते. पण तसा निश्चय होत नव्हता. त्या साशंकित होऊन स्वतःशीच विचार करू लागल्या, मेलेला मनुष्य जिवंत होऊ शकत नाही, म्हणूनच हे सिद्ध आपल्याला वेडी आशा दाखवत आहे. यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येत नाही. पण ज्या निष्ठेने मी व्रताचरण करत आहे ते पाहून शिवजी प्रसन्न झाले तर काहीही अद्भुत होऊ शकते, ही वस्तुस्थिती आहे. कारण मैत्रेयींचे वचन अनुभूतीतूनच आलेले आहे. तेव्हा त्यांच्या मनाची द्विधा अवस्था पाहून चित्रागदांनी त्यांचा निरोप घेतला आणि तक्षक पुत्रांसह वायुवेगाने आपल्या राज्याकडे निघाले. राजधानीच्या वेशीवर येतात चित्रागदांनी तक्षक पुत्रांना नगरात पाठवले. ते तडक राजसभेत गेले आणि शत्रू राजाला उद्देशून म्हणाले, चित्रांगद यमुनेत बुडाले होते, पण ते सुखरूप आहेत. ते नागराज तक्षकांना भेटण्यासाठी पाताळात गेले होते. तिथे त्यांचे सख्य संपादन करून ते सर्व सामर्थ्यवान बनून ते मायदेशी परतले आहेत. मी तक्षकांचा पुत्र असून त्यांचा दूत म्हणून इथे आलो आहे. चित्रागदांच्या मृत्यूने खचलेल्या तुमच्या स्वामींना व त्यांच्या पत्नींना आधार द्यायचा सोडून तुम्ही कारागृहात डांबलेत. राजद्रोह करून त्यांचे राज्य बळकावलेत. या अपराधाला क्षमा नाही. आता मुकाट्याने त्यांना शरण जा. त्यांचे राज्य त्यांना परत करा, नाहीतर मी आत्ताच तुमचे पारिपात्य करतो. तक्षक पुत्रांचा तो आवेश आणि त्यांच्या बोलण्यातील धमक पाहून त्या दरबारात उपस्थित असलेले सर्व शत्रू प्राणभयाने अक्षरशः थरथर कापू लागले. त्यांनी इंद्रसेन राजांना व त्यांच्या राणींना बंदीगृहातून मुक्त केले. त्यांना उत्तम वस्त्राभूषणे देऊन सन्मानाने पुन्हा सिंहासनावर बसवले. त्यांचे पाय धरून वारंवार क्षमायाचना केली आणि जीवदान मागितले. इंद्रसेन संभ्रमात पडले होते. तेव्हा तक्षक पुत्रांनी पुढे येऊन सर्व वृत्तांत सांगितला. त्यांच्या मुखातून आपले पुत्र जिवंत असल्याचे कळताच त्यांना अति आनंदाने मूर्छाच आली. तक्षक पुत्रांनी त्यांना सावध केले. इंद्रसेनांनी नगरात दवंडी पिटून लोकांना साखर वाटली. चित्रागदांच्या आगमनाचे वृत्त कळताच प्रजाजनांनी मोठा आनंदोत्सव केला. नगर शृंगारले, गुढ्या तोरणे उभारली. इंद्रसेन आपल्या परिवारासह मोठ्या उत्साहाने पुत्रभेटीस निघाले. मंगलवाद्यांनी ध्वनी आसमंती घुमू लागले. चित्रागदांना पाहताच राजांना व राणींना अक्षरशः गलबलून आले. त्यांना आलिंगन देऊन उभयंतांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्या मिलन सोहळ्याचे काय वर्णन करावे. राजांनी पुत्रवियोगाने त्यांची काय अवस्था झाली होती हे सांगताच चित्रगदांना खूपच दुःख झाले. आपले मातापिता दुःखात असताना आपण तक्षकाकडे अनेक सुख उपभोग घेत होतो या विचाराने ते पश्चाताप करू लागले. त्यांनी मातापित्यांचे पाय धरले व घडलेल्या प्रमादाबद्दल त्यांची क्षमा मागितली. मग ते भावंडांना भेटले, आप्तेष्टांना व मित्रांना भेटले. लोकांनी त्यांना वाजत गाजत नगरात आणले. इंद्रसेनांनी उपकारकर्त्या तक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या पुत्रांचा मोठा सन्मान करून त्यांना प्रेमाने निरोप दिला. चित्रागदांनी तक्षकांनी दिलेल्या भेटवस्तू आपल्या पिताजींना अर्पण केल्या व त्यांना पाताळातील सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून इंद्रसेन म्हणाले, चित्रांगद हा सर्व शिवकृपेचा प्रसाद आहे. माझ्या सुनबाई सीमांतिनींनी ज्या निष्ठेने सोमवारचे व्रत करून गौरीहरांची आराधना केली ती निष्ठा आज फलद्रूप झाली. शिव उपासनेच्या पुण्याईने त्यांचे सौभाग्य अखंड राहिले. इंद्रसेनांनी तातडीने दूत रवाना करून हे शुभव्रत चित्रवर्म्यांना कळवले. त्या निरोपाने साऱ्या आर्यवर्तात आनंदाला उधाण आले. चित्रवर्म्यांनी राजधानीत महोत्सव केला. ब्राह्मणांना व याचकांना उदारहस्ते दानधर्म केला. त्या समयीची सीमांतिनींची मनोअवस्था काय वर्णन करावी.
चित्रांगदांच्या भेटीसाठी त्या आतुर झाल्या होत्या. त्यांनी कितीतरी दिवसांनी साजशृंगार केला. इंद्रसेन चित्रगदांना घेऊन आर्यवर्तास आले. त्यांनी आपल्या पुत्रांचा सीमांतिनीशी पुन्हा विवाह लावून दिला. चित्रांगदांनी त्यांना पाताळ लोकीच्या अमूल्य भेटवस्तू दिल्या. तिथून आणलेले अमृत पाजले. मग त्यांना घेऊन आपल्या नगरात परतले. त्यांनी सीमांतिनीसह पुष्कळ वर्ष राज्य केले. ही कथा सांगून श्रीगुरु त्या ब्राह्मण दाम्पतीस म्हणाले, सोमवार व्रताचे महात्म्य अगाध आहे. तुम्ही दोघांनी या व्रताचे नित्य आचरण करा. ती माझीच सेवा आहे. या सेवेने तुमचे कल्याण होईल. त्यांची आज्ञा घेऊन दत्तविप्र पत्नीसह गावी परतले. तेव्हा आपल्या पुत्रांना आरोग्य प्राप्त झाले म्हणून त्यांच्या मातापित्यांना खूप समाधान वाटले. सुनबाईंनी त्यांना गाणगापुरातील समग्र हकीकत सांगितली. ती ऐकून त्यांच्या आश्चर्याला पारावरच राहिला नाही. त्यांनी श्री गुरूंना कृतज्ञतेने वंदन केले आणि या आनंदाप्रित्यर्थ ब्राह्मणांना भोजन देऊन अपार दानधर्म केला. श्री गुरूंच्या कृपेने दत्तविप्रांना उत्तम गृहसौख्य लाभले. त्या दाम्पत्यास 5 विद्वान पुत्रे झाले. त्यानंतर ते दाम्पत्य दरवर्षी श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गाणगापुरात जात असे. सिद्ध म्हणाले, नामधारक गाणगापुरात असताना श्रीगुरूंची चहूकडे कीर्ती झाली. त्यांचे चरित्र म्हणजे अमृताची पोई आहे. भाविकांनी तृप्ती होईपर्यंत त्या अमृताचे सेवन करावे. अशा प्रकारे श्री गुरु चरित्र कथासार यातील अध्याय 35 समाप्त होत आहे. धन्यवाद.